सर्वसामान्य जनतेचे नेते महेंद्र शेठ दळवी हे आमदार व्हावेत यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांची सलग दुसऱ्यांदा स्वप्नपूर्ती झाली आहे। आमदार महेंद्र शेठ दळवी विधानसभेवर बहुमताने निवडून यावेत यासाठी राजाभाई केणी आणि रसिकाताई केणी यांनी आई भवानीच्या चरणी प्रार्थना केली होती। या स्वप्नपूर्ती निमित्ताने आमदार महेंद्र शेठ दळवी यांची हेमनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे मंगळवार रोजी मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत तुळा करण्यात आली। विरोधकांचा अत्याचार संपवण्यासाठी महेंद्र शेठ दळवी हे आमदार होणे गरजेचे होते। यासाठी देवीकडे प्रार्थना करण्यात आली होती आणि महेंद्र शेठ दळवी आमदार झाले। या स्वप्नपूर्तीमुळे आज दुसऱ्यांदा आमदार महेंद्र शेठ दळवी यांची तुला करण्यात आली असल्याचे जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांनी सांगितले। या प्रसंगी आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी जिल्हाप्रमुख राजाभाई केणी व रसिकाताई केणी यांचे कौतुक करताना जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांच्या नेतृत्वामुळे मी दुसऱ्यांदा आमदार झालो आणि दोनदा तुळा होणे हे माझ्या भाग्याचे असल्याचे त्यांनी सांगितले। तसेच शिवसेनेची ताकद जास्त असल्यामुळे यापुढे राष्ट्रवादीला सोडून निवडणूक लढवून जिल्हा परिषदेवर भगवा फडकवण्यात येईल असे सुतोवाच करत जिल्हाप्रमुख राजाभाई केणी जिल्हा परिषद निवडणुकीत निवडून येतील यासाठी शिवसेना त्यांच्या पाठी असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी शिवसेना नेत्या मानसीताई दळवी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या। त्याचबरोबर कामगार नेते दीपक रानवडे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख शैलेश पाटील, शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख संजीवनीताई नाईक, शिवसेना मुरुड तालुका प्रमुख शैलेश घाटवळ, शिवसेना महिला तालुका प्रमुख भाग्यता पाटील, युवासेना अलिबाग तालुका प्रमुख संदेश थळे, पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जे प्रेम आमच्यावरती केलं ते कधी न विसरणारा देशील आहे। कारण पडत्या काळामध्ये जी लोक साथ देत आहेत त्यांचं ऋण आयुष्यभर न विसरणारे आम्ही दोघे उभे आहोत। आणि म्हणून दुसऱ्यांदा आमदार झाल्यावरती मी ठरवलं की शेवटच्या श्वासापर्यंत जनसेवा करणं, जनतेची सेवा करणं हेच माझं कायमस्वरूपात राहील। आणि मग जेवढा वेळ मला मिळेल किंवा माझ्या पत्नीला मिळेल तो आम्ही लोकांसाठी नक्की वापरतो। आता काय अपेक्षित निश्चित नाही, तुम्ही इच्छा व्यक्त केली निश्चित मंत्री होणार देवीचा मी नक्की सांगतो की रसिकाताई राजांनी बोललेलं वाक्य कधी फुकट जाणार नाही। मी नक्की मंत्री होणार आणि आपल्या सेवेत निश्चित होणार, कारण आशीर्वाद जनतेने दिलाय आणि कामा स्वरूपात जेवढं करताय तेवढं प्रेम तुम्हाला मी दिलेलं आहे। आणि मग आज पक्ष संघटन सगळ्यात मोठं पक्ष संघटन आपल्याकडे आहे। आज कार्यकर्त्यांची परिसंख्या अतिशय सुंदर आहे। महिला संघटन असेल, युवा असेल, युवती असेल किंवा माझं राजाच्या नेतृत्वाखाली असं संघटन हे सगळ्यात ताकदवर संघटन आहे। त्यामुळे कोणीही उमेदवाराला घाबरण्याचं कारण नाही आहे। समोर कोण आहे आम्हाला काही चिंता करायची गरज नाही आहे। युती झाली न झाली आम्हाला काही फरक पडणार नाही आहे। ही ताकद आम्ही निर्माण केली आहे। कारण आता मी जे चेहरे वाचले, कारण अगदी पेदारीपासून ते इथवरच्या प्रवासामध्ये ते चेहरे बोलके होते आणि मी नेहमी सांगतो की मला चेहऱ्याचा अभ्यास 100% आहे आणि राजकारणामध्ये मी उलटफेर गणित लावणार आहे। ते मला चिंता करायची गरज नाही आहे। सगळ्यांना अंगावर घेऊन राजाला विजय करण्याची ताकद माझ्यामध्ये निश्चित आहे। जे स्वप्न जिल्हा परिषद बाबतीमध्ये आपलं अधुरं राहिलंय, मी जरी दुसऱ्यांदा आमदार झालो असलो तरी माझ्या जिल्हा परिषदेवरती भगवा झेंडा फडकवल्याशिवाय मी काय शांत बसणार नाहीये। आणि ते करण्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी माझ्यामध्ये निश्चित मी अवलंबलेली आहे। आणि मग येणारी निवडणूक सहज एखादी आपण जिंकून आणू। लोक आपल्या बरोबर आहेत आणि आम्ही लोकांच्या बरोबर आहे, असंच प्रेम आपल्याला राहू दे। आणि आज खऱ्या अर्थाने राजाने दाखवून दिलं ते खऱ्या अर्थाने त्याची कामाची पद्धत नेहमीच खूप छान असते। नियोजन आयोजन त्याच्याएवढं कोणी करू शकत नाहीये आणि हे दुसऱ्याला शिकण्याचं मी निश्चित आहे। आणि मग आजचा सोहळा हा माझ्या आयुष्यातला हृदयस्पर्शी सोहळा असं मी निश्चित सांगेन। आणि ही ऊर्जा घेऊन खऱ्या अर्थाने पुन्हा जनते दरबारी नव्याने काम करण्याची देवीच्या आशीर्वादाने संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल दोन्ही उभयतांचे त्यांना करणारे सगळ्या सहकार्यांचे मी आज नाव घेऊ शकतो। असंख्य ज्येष्ठ श्रेष्ठ माझे कार्यकर्ते, नेते, माझे मार्गदर्शक मधुसूर पासून सगळेच आहेत की ज्यांचा आशीर्वाद राजाच्या पाठी, रसिकाताईच्या पाठी, माझ्या पाठी, मानसीच्या पाठी आणि आमच्यावरती आधारभूत असणारे सगळेच कार्यकर्त्यांच्या पाठी नेहमीच राहिला आहे। अर्थदादा आमचं त्या ठिकाणी आहे। अशा अनेक कार्यकर्ते आहेत की स्वतः मनापासून सर्वस्व विसरून स्वतःच उमेदवार म्हणून आपलं काम करणारे नेतृत्व आपल्याकडे खूप तयार झाले। आणि म्हणून आनंद आम्ही शून्यातनं निर्माण केली संघटना आज बोलता बोलता खऱ्या अर्थाने एवढी मोठी झाली आहे की दुसरे पक्ष विचार करायला लागले की नक्की काय चाललंय। त्यामुळे मी माझा फ्रीडम तुम्हाला सगळ्या दिला। असाच आशीर्वाद राजा, रसिकाताई आमच्यावरती दोघांच्यावरती राहू दे ही सदिच्छा व्यक्त करतो। पुन्हा हृदयस्पर्शी असा हा सोहळ्याबद्दल
मी मनापासून राजा आणि रसिकाताईंचा आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.